आणि पुढची बातमी मराठवाड्यासाठी आहे आणि ती आनंदाची आहे। जायकवाडी धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आलेत। त्यामधून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% आलाय आणि 47,000 क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एकंदरीतच जायकवाडी धरणामध्ये असलेला पाणीसाठा आणि मराठवाड्याला त्यातून मिळालेला दिलासा काय सांगता येईल? निश्चितच ही मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे की जायकवाडी धरणाचे दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत। एक दरवाजा नंबर 10 ते 27 असे दरवाजे या ठिकाणी उघडण्यात येतील। आता 2 दरवाजे उघडण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पाणी हे गोदावरीच्या पात्रामध्ये झेपलेलं आहे। हेच पाणी आहे जे बीड असेल, त्याचबरोबर परभणी असेल, नांदेड असेल या ठिकाणी देखील दिलासा देणार आहे। खरं तर या गतवर्षी हे धरण ओसंडून वाहिलेलं होतं। 31 जुलैला दरवाजे उघडण्यात आले होते। आता यावर्षी आज या ठिकाणी दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि ही निश्चितच आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे, कारण की डाव्या आणि उजव्या कालव्यातून देखील दोन्ही कालव्यातून मिळून 1800 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे। धरणामध्ये सध्याची जी आवक आहे ती 47,000 एवढी आहे आणि आज जे 10,000 क्युसेक्स एवढं पाणी या दरवाज्यातून सोडलं जाणार आहे। आणि निश्चितच अजूनही मराठवाड्याला चांगल्या पावसाची जरी प्रतीक्षा असली तरी नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे हे सगळं जायकवाडी धरण आज 93% भरलेलं आहे आणि त्याचे 18 दरवाजे आज उघडण्यात येतात अर्धा फुटाने आणि हे निश्चितच मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे। जायकवाडी धरण भरल्यामुळे छत्रपती संभाजी नगर असेल, त्याचबरोबर जालना असेल, शहरातल्या आणि इतर भागातल्या 3 MIDC असतील, शिवाय 300 खेड्यांची त्यामुळे बऱ्याच भागांना मराठवाड्यातला याचा फायदा होणार आहे आणि अधिकाधिक पाऊस सुद्धा पडावा, फायदा व्हावा अशीच आपण आशा व्यक्त करूया। धन्यवाद कृष्णा तुमच्या माहितीबद्दल।